EPFO पेन्शन 11,500 रुपये होणार. 2026 साठी मोठा अपडेट प्रत्येक पेन्शनधारकानं पाहायलाच हवा. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी EPFO पेन्शनवर अवलंबून असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. 2026 पर्यंत किमान पेन्शन 11,500 रुपये करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. बट हे खरंच होणार आहे का? आणि याचा फायदा कोणाला होणार? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. सध्या अनेक पेन्शनधारक फक्त 1,000 रुपये प्रति महिना पेन्शनवर जगत आहेत. वाढत्या महागाईमध्ये ही रक्कम खूपच अपुरी ठरते. त्यामुळेच हा प्रस्ताव लोकांमध्ये आशा निर्माण करत आहे. पण त्याचबरोबर काही प्रश्नही निर्माण होत आहेत. EPFO कडून किमान पेन्शन 11,500 रुपये प्रति महिना करण्याचा विचार सुरू आहे. जर हा निर्णय लागू झाला तर लाखो निवृत्त नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. यामुळे आरोग्य खर्च, राहणीमान आणि दैनंदिन गरजा भागवणं अधिक सोपे होईल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निर्णय अजून अधिकृतपणे मंजूर झालेला नाही. सध्या तो फक्त चर्चेत आहे आणि सरकार त्याच्या आर्थिक बाबींचा आढावा घेत आहे. हा मुद्दा अनेक वर्षांपासून उपस्थित केला जात आहे. पेन्शनधारक आणि कामगार संघटना सातत्यानं किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत. औषधं, भाडे आणि अन्नधान्य यांचे वाढते दर लक्षात घेता सध्याची पेन्शन खूपच कमी पडते. म्हणूनच हा प्रस्ताव निवृत्तीनंतर सन्मानानं जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कोणाला फायदा होऊ शकतो? जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर EPFO पेन्शन योजनेअंतर्गत येणारे निवृत्त कर्मचारी, विधवा आणि कुटुंबातील अवलंबित सदस्य यांना याचा फायदा होऊ शकतो. मात्र नेमके नियम आणि पात्रता अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होतील. आता काय करावे? सध्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहा. तुमची कागदपत्र आणि माहिती अपडेट ठेवणंही महत्त्वाचं आहे. तर 11,500 रुपये पेन्शनचा प्रस्ताव आशादायक आहे, पण अजून निश्चित झालेला नाही. अधिकृत अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला नक्की कळवू. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल त्या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारसोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.